जनतेचा अधिकार नावात जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्काय रेस्क्यू अँड पोलाइट फोर्स शाखा क्रमांक 2 कबनूरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न। कबनूर येथील बौद्ध भवन येथे स्काय लिमिट बहुउद्देशीय विकास संस्था कोथळी संचलित स्काय रेस्क्यू अँड पोलाइट फोर्स शाखा नंबर 2 कबनूरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत स्काय रेस्क्यू अँड पोलाइट फोर्सच्या सदस्यांनी केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री संजय कांबळे यांनी आपत्कालीन व्यवस्था कशी असते, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे नियोजन आपणास करावे लागते याची संपूर्ण माहिती यावेळी दिली। तसेच येत्या काळात आपणही या आपत्कालीन टीम मध्ये जॉईन होण्यासाठी प्रशिक्षण उत्तमरित्या घ्यावे व समाजासाठी एक चांगले योगदान द्यावे असे आवाहन यावेळी केले। त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच स्काय रेस्क्यू अँड पोलाइट फोर्सचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सचिन गोटखिंडे, स्काय रेस्क्यू अँड पोलाइट फोर्स ही अशी संस्था आहे, देशाचे जवान सीमेवर लढतात तर आपण येथे आपत्कालीन वेळी अनेक गरजू लोकांना उपयोगी पडत असतो। समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो, या उद्देशानेच आपण कार्य केले पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी शस्त्राचा अभ्यास करत कसा आहे याचे ज्ञान आपणास दिले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शास्त्राचा अभ्यास कसा करावा याचे ज्ञान आपणास दिले। या दोन महान पुरुषांना नमन करून आपण कबनूर येथील एक मोठी शाखा उभी करावी असे आवाहन यावेळी केले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्काय रेस्क्यू अँड पोलाइट फोर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सचिन गोटखिंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष इचलकरंजी महापालिकाचे वाहन विभागाचे व आपत्कालीन विभागाचे प्रमुख मान्य श्री संजय कांबळे, कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती कबनूर मंडल अधिकारी मान्य श्री राजू बावणे, स्काय रेस्क्यू अँड पोलाइट फोर्स शाखा क्रमांक 2 चे अध्यक्ष मान्य श्री संदीप सदलगे, स्काय रेस्क्यू अँड पोलाइट फोर्स शाखा नंबर 1 चे अध्यक्ष मान्य श्री जामीर फणीबंद, कबनूर ग्रामपंचायत सरपंच सौ सुलोचना कट्टी, कबनूर ग्रामपंचायत सदस्य साहेब मुजावर, सामाजिक कार्यकर्ते संजय कट्टी, सामाजिक कार्यकर्ते कुंदन आवळे, महासत्ताचे पत्रकार कबनूर मान्य श्री तानाजी पाटील, जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मान्य श्री संदीप पाटील सर, SRPF चे सदस्य मान्य श्री संभाजी सूर्यवंशी, SRPF चे सदस्य मान्य श्री सोलंकर साहेब, SRPF सदस्य राहुल मगर, SRPF सदस्य मान्य सौ रंजना शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या मान्य सौ सुनीता चौगले, तसेच इतर सदस्य जुबेर धोंडीबा मुलानी, राहुल रमेश मगर, लक्ष्मण सुभाष शिंदे, इतर सदस्य आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह गणेश विसर्जनला संधी असणार, त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर शिकायला मिळणार आणि त्यातून तुम्हाला चांगले अनुभव मिळणार आणि तुम्ही खरोखरच आज मोठे भाग्यवान आहात। लवकरच तुम्ही पुराच्या जी तुमची टीम तयार झाल्या, म्हणजे मला एक चांगली संधी महापालिकेकडून मिळाली की तुमच्या नवीन विद्यार्थ्यांना नवीन काही आता शिकलेले आहेत त्याच्यात, पण आणि मला शिकवायला एक माझा हुरूप वाढला आणि मला एक जवान तयार करायची माझ्याला मला जी ऊर्जा मिळते ती खरोखर एक भाग्य म्हणायला काही हरकत नाही। कारण सांगितल्याबरोबर या सगळ्या आपत्त्या ह्या तुम्हाला कमांडो ग्रुपला हँडल करावं लागतं, तिथे जावं लागतं, ते बघावं लागतं, त्या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागतं। सगळ्या आपत्त्यांची नियोजन करून त्या गाठ्या कशा माराव्या, ड्रेस शर्टच्या ह्याच्यानं कसं एखादं फ्रॅक्चर असलेल्या व्यक्तीला उतरावं, त्यानंतर ते कसं कॅरी करावं, ह्या सर्व काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करून तुमच्या ग्रुपमध्ये कोणी जुने असतील त्यांना माहीत असेल आणि त्या परिस्थितीने तुम्हाला तिथे नियोजन करावं। त्यासाठी तुम्हाला सर्वांना सर्वांचं आमच्या संस्थेपर्यंत पहिल्यांदा मी स्वागत करतो। त्यानंतर इथे उपस्थित असणारे सर्व जवान आहेत त्यांच्या पुढील काळासाठी पुढच्या कार्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो। आपलं कार्य असं आहे की स्वतःला जपून दुसऱ्याला वाचवायचं। पहिलं आपलं ब्रीद वाक्य काय आहे आपत्कालीन व्यवस्थापनाच्या स्वयंसेवकाचं, स्वतःला पहिल्यांदा वाचवायचं आणि मग दुसऱ्याला वाचवायचं। दुसऱ्याला वाचवत असताना जर आपणच खाली गेलो तर त्याला वाचवणार कोण? म्हणजे स्वतःचं संरक्षण करत करत दुसऱ्याचं संरक्षण करणं हे पहिलं ब्रीद वाक्य असते। सरांनी खूप छान माहिती सांगितली। ही माहिती आपल्याला ज्यावेळी आपण कार्य करत असतो त्यावेळी त्या माहितीचा उपयोग किंवा सरांनी असं सांगितलं होतं आज मला हे करावं लागतंय, ज्यावेळी आपण कार्य करत असतो त्यावेळी तो अनुभव येत असतो। त्यावेळी कॅम्प सुरू होतात तर कॅम्पमध्ये पहिल्यांदा मन, मनगट आणि मेंदू तयार केला जातो। मन तयार करणं म्हणजे एखादी घटना घडली, एखादा व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, एखादी व्यक्ती
दुष्काळात किंवा आग लागल्यानंतर किंवा पुरामध्ये पडल्यानंतर तिचा पूर्ण शरीराचा पूर्ण भोगा झालेला असतोय किंवा एखादं ते कुजलेलं असतंय, तर मन त्याच्यावरती आपण नवीन असतोय, अरे वास मारायला लागला आपण कसा हात लावायचा ना, पण त्यावेळी ते मन तयार करायचं काम त्या ॲपमध्ये केलं जातं. मनगट म्हणजे आपल्याला शक्ती असली पाहिजे. आपल्याला एखाद्या व्यक्ती उचलत असताना काय करत असताना शक्ती असली पाहिजे. आणि मेंदू म्हणजे तुमचा विचार, युक्ती आणि शक्तीचा खेळ. आज तुम्ही जे 2 प्रतिमा पुजवायचं, एकाने शास्त्र सांगितलं आणि एकाने शस्त्र चालवायला शिकवलं. शस्त्र चालवणं कशासाठी? दुर्बलांच्या रक्षणासाठी. आणि शास्त्र कशासाठी? तर तुमची युक्ती, तुमचे विचार सत्याने लावेत, तुमचे विचार त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे आणि त्याच्यापर्यंत आपला जो काय सेवेचं काम आहे, सेवेची तत्परता आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचावी. त्यासाठी शस्त्र आणि शास्त्राचा उपयोग यामध्ये केला जातो. जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा. 80 87 820 897.